जागोजानी प्रमोद सावंत जागोजानी सोडचना दे सोडचना सोडचना दे सोडचना सोडचना दे सोडचना गोयच्यान एकूच आवाज उलगुलान उलगुलान पेपराचेर आणि मिडियाचेरूय पळयलेले पूण पयर जेन्ना हो प्रकार पळयलो न्हू आमी ईव्हीएमाच्या मिटिंगेक गेले खूब वायट दिसलें सारकें। आयज 29वो दीस आनी हो गोंयचो सीएम जो आहा न्हू हेका हे स्वताच्या लोकांचे पडलेले ना। हे कोण रे? हे कदंबाचे वर्कर मरे हे ते लोक जेंच्यांनी आमकां शाळेन पावयले, हे ते लोक जेंच्यांनी आमकां ऑफिसान पावयले। प्रमोद सावंत तूं सुद्दां ट्रॅव्हल केला आसतलें हे ते लोक जेंच्यांनी गव्हर्नमेंट सर्वंटांक तेंच्या डेस्टिनेशनाचेर पावयले आनी आयज ते हांगासर हक्का खातीर झगडटा। हय तुज्या हातीन सत्ता आहा मरे, सत्ता दिल्या कित्याक तुमकां? सत्ता दिल्या कित्याक अशें प्रोटेस्टाक बसोवपाक? आयज हांगा ते बसले, थंयसर ते एसटी लोक बसले, थंयसर ते एसटी समाजाचे ते आपल्या हक्का खातीर झगडटा। पण चलयला कित्याक रे? ही फकाणां जाली मरे, ही फकाणां जाली। तुम्ही सगळे मंत्री तुम्ही मरे गोंयच्या लोकांक काबार करपाक उठले, गोंयच्या लोकांक अक्षरशः काबार करपाक उठले। माझ्या तेंचे येदेशे बारीक बारीक डिमांड तुका सॉल्व करपाक जायना आनी हे बिल्डर लॉबी, कसिनो लॉबी, कोल लॉबी हेंची प्रॉब्लेमा सॉल्व जाता। हा अरे म्हाका एक सांग, लँड करवचना रातोरात जाता मरे, लँड करवचना पुरास करतात रे। अरे तुमकां आतां इलेक्शनाचे कॅम्पेन करपाक, इलेक्शनाचे टिकेटी डिसायड करपाक दिल्ली वचोंक जाता, गांवागांवांनी भोंवून वचोंक जाता। आझाद मैदानाचेर येवन तेंचे प्रॉब्लेम अंडरस्टँड करपाक जायना। आझाद मैदान आनी एसएमलीचे डिस्टन्स कितले आहा रे? हार्डली 5 किलोमीटर मरे। जर सपोज तुमकां ही प्रॉब्लेमा सॉल्व करपाक जायना तेंची, हांव प्रमोद सावंताचें रेजिग्नेशन मागता आनी हांव बीजेपी सरकाराक सांगता तुमी ह्या सरकारान बसपाच्या लायकीचे न्हू। जर गोंयकारांचो प्रॉब्लेम सॉल्व जायना जाल्यार आमी तुमकां शिटकावणी दिता। आमी सोशल एक्टिविस्ट जितले जाण आहा सगळे जाण तांकां सपोर्ट करतले आनी तेंचो डिमांड जो मेरेन फुलफील जायना, तेंचे जे कितें डिमांड्स आहा, एक डिमांड हांव सांगूंक जाल्यार खूब व्हडलो जातलो तो, तेंचे डिमांड तेंच्यांनी सांगलेले आहा, तेंच्यांनी सीएमा कडेन आपलें रिप्रेझेंटेशन येयलेलें आहा। तूं तांकां शब्द दिल्लो आहा, तो शब्द तुजो पाळ कितें आनी दाखय की आपूण गोंयकारां खातीर आहा म्हणून। जर तूं शब्द पाळिना हेचो परिणाम तुमकां एमपी इलेक्शनाक भोगचो पडटलो। तुमकां हो परिणाम जो आहा न्हू, हे हांगा जे बसले न्हू, हेचो परिणाम एमपी इलेक्शनाक भोगचो पडटलो। देव बरें करूं। कौन लड़ेंगे? जे आश्वासना दिल्या असेंब्लीन सांगता आणि राज्य जर रिपोर्टरांनी परत सर तुम्ही असेंब्लीन असे म्हटलेले ना, ते असेंब्ली पुरता झाले ते ना। मागीर हेज्या पयलीं सुद्धा झिरो करप्शन म्हणून त्यांच्यानी हाडटा म्हटलेले, ते तेंच्याकडे आजपर्यंत जावंक ना। हे लोक आपले 7th पे जे आसा ते जे फक्त आमकां ते इन्क्रिमेंट आसा ते वाडया दियात आमकां, हे तेंचे मागणे आसा। तुका 3 लाख 4 लाख तू पगार घेवपाक जाय ते रोकडे तुजे कडेन जाता, पण गोर गरिबांक जर कितें जाय, जे लोक खरे मनपूर्वक काम करतात, आता शंकरान सांगले त्या प्रमाणे आमकां इस्कॉलान व्हरपी हे, तुमच्याय भुरग्यांक व्हरपी हे, ऑफिसान लोकांक टायमार हाडून सोडोवपी हे, आनी त्याच लोकांचो प्रश्न म्हणा आज 29 दीस तांकां हांगा बसचे पडले। हे दुर्दैवी, हे आमच्या गोंय सरकार हे असले फालतू आहा आनी आमकां इल्लोच आमी प्रत्येक एका मिनटाक कितें ना कित्याक ह्या आझाद मैदानाचेर येता। ह्या आझाद मैदानाचेर आमी आमचे येवन हांगासर आमचे तोंडाची वाफ घालयता, पण तांकां आपले खंयच वाफ घालोवपाची इच्छा जायना, खंयच आज पर्यंत तेंच्यांनी। आतां इलेक्शनान ते लोक हांकां आश्वासनां दितले, राजून सांगले तोपर्यंत जो पर्यंत तूं करार हाडून हांगा परफेक्ट करिना तो पर्यंत काय ना। ह्या सरकाराचेर कोणेच विश्वास दवरपाचे न्हू। परत राजून सांगला त्या प्रमाणे लोकांक जागृत जावपाची गरज आसा। आमी बडबडटा हे तारा बॉब मारता अशें जाता, तो राजू, तो शंकर, तो रामा, सगळे लस ती पळया आमकां। हे डिपार्टमेंट लोक पळयना सुद्दां, असल्या डिपार्टमेंटाक ग्रॅज्युएट भुरगे रस्त्यार उबे रावपाक जाल्या, म्हणजे पळया सरकार खंयच्या पातळीचेर आसा तो। ग्रॅज्युएट भुरग्यांनी खंय आसूंक जाय, खुर्चेर बसपाक भितर आसपाक जाय, पण आज रस्त्यार आसा। निर्लज्ज कशा भुरग्यांनी आपले ह्या पुलीस डिपार्टमेंटान भरती जाल्या। हे सरकाराचे हे फालतूगिरी तांकां दिसता आसतले की लोक परत लाचार जावन आमकांच वोट मारतले म्हणून म्हजे लोक खंय पावपाक जाय पळय ते, खंय पावपाक जाय पळय। 2 सिटार कितें जावचें पडलां ना। आज आमी गोंयकारां जर अशें रावत
कोणाचे आमकां आमी कोणाकूय देवपाक जाता. मतदाराक जो हक्क आसा तो कोणाक ना. श्रीलंका हांव पण सरकाराकूय एक सांगूंक सोदता, आज आमचे 500 तूं पिड्ड्यार करता, पण एक उगडास दवर, एक दीस असो येतलो की श्रीलंका जावपाक वगत लागचो ना. गोंयचे श्रीलंका जावपाक वगत लागता. सांबाळून रावपाक. राव रे म्हाका एक सांगा, दिगंबर कामतीन आपलो पगार वाडोवपाक जाय म्हणून असेंब्लीन बील मांडलें मरे. मागीर आमच्या गोंयकारांचे जे कर्मचारी आहेत त्यांचो वाडोवंक शकना. यांची पोटां फुटले अरे तेंच्यांनी हाल ओनियस काढल्यात मरे. हो दिगंबर कामत हे पगार वाडोवपाक ते बरें. स्वताच्या स्वार्था खातीर बसल्या ती आणि काय ना. लोकांच्या पोटाचेर पांय ठेवन नुसते. आणि हे पुलीस जे हांगासर लायल्यात न्हू सगळे, हे पुलीस हांगासर कित्याक? क्रायम रेट खंय पावला तो विचारा तुम्ही. रिपोर्टरांनी विचारपाची गरज आसा. क्रायम खंय पावला तो? आयज हजार पुलीस आझाद मैदानाचेर तुम्ही उभे करून दवरले. हे टेररिस्ट नक्सलायट हे ते थंय बसले. ते नक्सलायट कितें रे सांगा आमकां, स्पश्ट करा कितें आहा ते. ते पीस प्रोटेस्ट करता हांगासर आपल्या हक्का खातीर झगडटा, ह्या पोटा खातीर झगडटा. कोण हांगा टायमपास करपाक येवन पुलिसांची गरज ना आमकां. उठ हे पुलीस घातले आडयतात ते. गव्हर्मेंट डिपार्टमेंटांनी वचोंक दिना. प्रोटेस्ट जाल्यार प्रोटेस्ट करपाक दिना. चल्ला कितें ही दादागिरी गुंडागिरी हो मर्डर ऑफ डेमोक्रेसी हो आनी काय ना. आमी तुमकां शिटकावणी दिता सरकाराक बरे भशेन सांगता. हे जे चल्लां न्हू ते बरें न्हू. हेचो परिणाम तुमकां भोगचो पडटलो पयलींच सांगता. नमस्कार, तनोज अडवलपालकर. शंकर पोलजी, तारा केरकर हांच्यांनी जें कितें सांगलें तें बरोबर आसा. तशेंच राजूबाया तांच्यांनी बरोबर सांगिल्लें आसा. हातून अर्थ स्पश्ट आसा. जेन्ना जे सरकार आसा जे चलयता पळय ते अत्याचार कशा पद्दतीन करता हें तुमी तुमच्या पत्रकार माध्यमांच्यान तुमकां सगळ्यांक गोंयच्या लोकांक जनतेक दिश्टी पडटा. आज तुमकांय सांगता, पत्रकारांकूय सांगता की प्लीज जी सत्ता जी खऱ्या अर्थान आसा पळय ती लेबर क्लासाच्या हातान येवपाची गरज आसा. जेणे करून खऱ्या अर्थान बारीकान बारीक मनशाक न्याय मेळटलो. कारण आता जे सरकार जे आसा पळय ते कॅपिटलिस्टांच्या हातान आसा. म्हणजे धनाड आनी बलाड जे कोण श्रीमंत लोक आसा ते आज सरकार चलयता. म्हाका दिसता पत्रकार माध्यमांच्यान हें सांगपाची अतिशय गरज आसा. आनी तनोज अडवलपालकर मुद्दाम सांगता की फुडलें सरकार जे आसा पळय ते ही गरीब जनता, गोंयची गरीब जनता जी खऱ्या अर्थान लेबर लॉ म्हणजे लेबरांचो जो हक्क आसा तो लेबरूच अंडरस्टँड करू शकता. खंयचो श्रीमंत मनीस अंडरस्टँड करू शकना. आणि टायम टू चेंज द गव्हर्मेंट. धन्यवाद. झगडपी हांकां माता मारपाक तशें मारता, पण आज कामगारांनी जनतेन सगळ्यांनी जागे जावपाक जाय. प्रश्न मिटू ना मिटू, प्रश्न फाल्यां मिटलो सुद्दां जाल्यार जागे जायात. कित्याक आमी आज 29 दीस हांगा बसतात. आज 29 दीस आमी बसतात. आमी जे कोण जावं ते UM वाले आसूं, जावं मागास जातीचे हेका लागून बसूं, ST रिजर्वेशना बसूं, सगळे बसूं. आमी कितें जाता जेन्ना आमचो इश्यू आसतात तेन्ना आमी येतात आनी इलेक्शन आयलें की आमी दोलार बडी मारल्या भशेन जे सत्ताधारी लोक आहा तेंचे बरोबर वता. आतां तरी गोंयच्या लोकांनी जनतेन सुदारपाची गरज आहा. सो आमी ह्या आंदोलनांतल्यान तीच मॅसेज फॉरवर्ड करता की सुदारात. आमी आतां जाले, आय एम 66. आमी जवळ जवळ आय एम ए जुएनआर ऑफिसर. एट एज ऑफ 16 आय वॉज बिहायंड. सो म्हाका व्हडलें हे गव्हर्मेंटाचें कोणाचेंच काय व्हडलें पडलेलें ना. कित्याक आमकां दिसता इवन आतां आमचे तरणाटे ना भायर सरून जेन्ना आंदोलन करता. हांगा एक्सप्लेन तारागेर घाल, तेणें खूब आंदोलनां पळयल्यात. सो द पीपल हू हॅव फॉट दे नो आमकां सुशेगाद रातची न्हीद पडटा. कित्याक जाण न्हू, आमकां दिसता आमी दीसभर जे कामा खातीर वतात आनी जे झगडटात आमी लोकां खातीर झगडटा. आमकां सत्तेचो कसलोच हें ना. पूण आमच्या इश्टांनी हांगा सांगलां, प्रत्येक जाण जे आमकां सपोर्ट करता तेणी सांगलां की राजा जागा जा, वैऱ्याची रात्र आहे. हांव कामगारांक सांगता जागे जायात. वैऱ्याची रात्र आसा. 6 तारखेन कांयच जावना की आमी पयलीं तेणें आसवादांनी तेजूच थरयल्ले. आनी 15 तारखेर आमी महामेळावो करतले. आमी तुमकांय अपील करता जनतेक त्या महामेळाव्याक सगळ्यांनी येवचें. आमी 10 तारखेर आमच्या ऑल ट्रेड युनियनाची मिटींग आपयल्या. आमी न्हिदुना. 6 तारखेच्या आस्वादनाचेर आमी आमची कवडी चकून न्हिदुना. आमी 10 तारखेक आमच्या सगळ्या ट्रेड युनियनाची गोंयची मिटींग आपयल्या आनी आमी हांगा महामेळावो 15 तारखेक करतले. आनी 15 तारखे उपरांतूय आमी घरा वचचे ना. 16 तारखेय आझाद मैदानाचेर आमी बसतले. इलेक्शनां जावं न जावं आमी ह्या आझाद मैदानाचेर बसतले. जो पर्यंत
तुमकां कितें PM तुमचो CM पालतना तुमचो जे एश्युरन्स दिला तुमकां फुलफील करचो ना पळय हांव तुमकां सांगता सीएमान कदंबा मॅनेजमेंटाक काल तांचे आफोन व्हेल्यात आनी तेंचे कडेन तेजें डिस्कशन जालां. कदंबा मॅनेजमेंटान आज सकाळी फुडें म्हाजे कडेन म्हाकाय सांगलें की सीएमान आमचे कडेन आफोन काय प्रश्नाचेर डिस्कशन केलां. पूण आमी कितें आसा निश्काम कर्मयोगी जो पर्यंत आमच्या एग्रीमेंटाचेर आमी सरकारी कायद्यान बांदल्या ताका मानतात. लेबर कमिशनरा मुखार आमचो जो एग्रीमेंट आसा तो जायना तो पर्यंत आमकां कोणी कितें सांगू आमी ते ह्या कारणांतले ते कानाक भायर काडटा. कित्याक आमी अनुभवला आमी 2022च्या असेंब्ली इलेक्शना टायमार सुद्दां 3 दिसां भितर आमचो एग्रीमेंट जावपा आशिल्लो. तुमी पत्रकार तुमकां खबर आहा